मुरारी त्रिपुरांतकारी भानु शशी भूमि सुतो बुधश्च गुरुश्च शुक्र शनिराहु केतव कुर्वन्तु सर्वे मम सुप्रभातम। श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। सुप्रभात मंडळी, अध्यात्म कलियुगातल्या चॅनलवरती मी वैदिक ज्योतिषी गणेश शास्त्री शुक्ल आपल्या सर्वांचे स्वागत करतो। आजचे पंचांग आहे 31 मे 2024 शुक्रवार, वैशाख मास कृष्ण पक्ष अष्टमी 9:39 आहे मित्रांनो। त्यानंतर नवमी आहे, शततारका नक्षत्र सुद्धा 6:14 त्यानंतर पूर्व भाद्रपद नक्षत्र आहे, विषकंभ योग आणि कौलव कर्ण। चला तर सुरू करूया 12 राशींचे भविष्य कथन। मेष राशी, आज कदाचित एखाद्या कामाची टार्गेट पूर्व जबाबदारी असेल, म्हणजे इतक्याच वेळेत ते आपल्याला काम पूर्ण करावे लागेल असं काहीतरी टार्गेट असेल तर शक्यतो ते पूर्ण कराल, त्याबद्दल शंका नाही। पण ते करत असताना आपण सावधपूर्वक करा। एखाद्या चुकीमुळे आपले शत्रू गैरफायदा घेऊ शकतात, ते याकडे लक्ष देऊन टार्गेटचं काम करताना सावधीने पूर्ण करा। वृषभ राशी, आज एखाद्याची चेष्टा किंवा मस्करी करणे, एखाद्याबद्दल काहीतरी वाईट अपवाद बोलणे आपल्याला महागात पडू शकते। अभ्यासपूर्वक बोला, अन्यथा कुठल्याही गोष्टीची चर्चा करायला जाऊ नका। मिथुन राशी, विद्यार्थी वर्गांना शिक्षणासंबंधित येणाऱ्या अडचणी दूर होण्याकरिता श्री गणेशाची उपासना करणं खूप गरजेचं आहे। त्याचबरोबर आपले गुरुतुल्य जे व्यक्ती असतील त्यांचे मार्गदर्शन घ्या, अडचणी नक्की दूर होतील। कर्क राशी, प्रिय व्यक्तींची आज भेट होईल। मनातील एखादी गोष्ट त्यांच्याबरोबर शेअर केल्यामुळे किंवा बोलल्यामुळे आपल्याला असलेले दुःख थोडे कमी होईल। आनंदी वातावरण असेल, आनंद साजरा करा। सिंह राशी, आज महत्वाच्या कामासाठी आपल्याला प्रिय मैत्रिणीची साथ लाभेल, त्यांच्या मदतीनेच आपली कामे पूर्ण होतील। तर अशा वेळी जर आपल्याला साथ घ्यावी लागली तर अहंकार थोडासा बाजू ठेवून त्यांची मदत घ्या, नक्की आपले कामे पूर्ण होतील। कन्या राशी, एखाद्या व्यक्तीबद्दल लावलेला अंदाज कदाचित आपला चुकू शकतो, तर एकाबद्दल बोलताना अभ्यास शिवाय बोलू नका। अभ्यास करा त्या व्यक्तीचा किंवा त्या गोष्टीचा, नंतरच बोला। अभ्यासाशिवाय टिप्पणी करायला जाऊ नका। तुळ राशी, आज आपल्याला कुटुंबासाठी वेळ देणं खूप गरजेचं आहे। त्यांच्यासोबत वेळ घालवा, त्यांच्यासोबत राहा। कदाचित त्यांच्या आयुष्यात येणाऱ्या अडचणी समजावून घेण्याचा प्रयत्न करा, यातच आपले हित असतील। वृश्चिक राशी, आधी केलेल्या काम चुकारामुळे म्हणजे कामावरतील आळसामुळे किंवा काम चुकारामुळे जो त्रास आहे तो आपल्याला आता भोगावा लागणार आहे। म्हणजे तेव्हा जर कदाचित ते निभावून गेलं असेल, पण त्याचा फळ आज आपल्याला भोगावं लागू शकतं। त्यामुळे प्रामाणिक राहा। याच्यानंतर करण्याची जी कामं आहेत ती सुद्धा प्रामाणिकपणे करा, जेणेकरून पुढे त्रास होणार नाही। धनुराशी, प्रत्येक वेळी आपले अंदाज बरोबर असतातच असे नाही। हा गैरसमज जो होता तो आज दूर होईल। त्यामुळे अंदाज लावणे किंवा लावत असताना जरा विचारपूर्वक लावा, पटकन कोणालाही काही बोलायला जाऊ नका। मकर राशी, आज असे काही काम आपल्या हातून घडेल की विरोधक आश्चर्यचकित होतील आणि आपले नाव लौकिक होईल। कुंभ राशी, आपले आकर्षित व्यक्तिमत्व इतरांना आज प्रेमात घालतील किंवा आपल्या लोक प्रेमात पडतील किंवा आपण एखाद्या गोष्टीतून चर्चेचा विषय सुद्धा ठरू शकाल। मीन राशी, आज दंतविकार उद्भवू शकतात। तोंडा संबंधित किंवा दाता संबंधित एखादा जर त्रास असेल तर योग्य वेळी त्याच्यावरती उपचार घ्या, अन्यथा असे विकार वाढू शकतात। आजचा दिवस 12 राशीच्या लोकांना शुभकारी हितकारी ठरो। चला तर उद्या पुन्हा भेटूया याच ठिकाणी ह्याच वेळी। तोपर्यंत सर्वांचे धन्यवाद।